नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुजाता आहे. मी अगदी घर काम करणारी साधी बाई, पण विधवा होते. मला एक मुलगी होती, मात्र तिच्या लग्नासाठी मी खूप कर्ज घेतलं होतं. मुलीच्या लग्नानंतर माझ्यावर खूप कर्ज आलं, म्हणून मी मजुरी काम करायचे. पण त्याच वेळेस मला एका तरुणाची आणि माझी भेट झाली. तो तरुण एका कंपनीत चांगल्या नोकरीवर होता. माझ्यावर कर्ज झालं होतं, त्यामुळे मी मजूर काम करायचे. एकदा अशीच माझी आणि त्याची भेट झाली होती. त्यावेळेस त्याला माझी परिस्थिती समजली. त्यावेळेस तो मला म्हटला की तुझ्यावर खूप कर्ज आहे, तर मी तुला मदत करीन, पण बदल्यात तुम्हाला मला काहीतरी द्यावं लागेल. मी म्हटले, मी काय देणार, मी तर गरीब बाई. त्यावेळेस तो म्हटला, तुम्हाला माहीत आहे काय मला पाहिजे ते. मी म्हटलं, अरे तू तरुण आणि मी अशी. तो म्हटला, मला काय फरक पडत नाही, मला तुम्ही आवडला आहात, मी तुम्हाला रोज पाहतो. मग काय, माझ्या डोक्यावर पण कर्ज होतं, पण त्या दिवशी पहिल्यांदा कोणत्या तरी परपुरुषाकडून मी कसं आनंद घेतला आणि त्यातला माझ्यामध्ये काय आवडलं, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तिथून पुढे रोज तो कधी रात्री कधी दिवसा यायचा आणि सगळं कर्ज माझं त्यानं कसं अगदी नील केलं, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल, तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय आहे. साधारणतः 2 महिन्यांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी एकटी बाई. माझे मालक खूप दिवसांपूर्वी वारले होते, माझी मुलगी लहान असताना. मात्र तेव्हापासून मी एकटीच राहते. पुण्यासारख्या शहरामधील एका भाड्याच्या खोली घेऊन मी तिथे वावरत आहे. माझी एवढी काही जास्त जवळची माणसं नव्हती. मात्र माझे मालक गेल्यापासून मुलीचं शिक्षण आणि तिच्या लग्नाची सगळी जबाबदारी माझ्या एकट्या बाईवर आली. मी दिसायला गोरीपान, देखणी आणि सुंदर होते. आता मी अगदी 40-45 ओलांडली तरी मी दिसायला अगदी देखणी आणि तेवढीच तरुण दिसायचे. मी मजुरी काम लागेल तिथे काम करायचे. काही दिवस मी कपड्याच्या दुकानात काम केलं. नंतर तिथून मी किराणा दुकानामध्ये लागले. पण माझ्या मागचे पैसे काही हटत नव्हते. मुलीचं लग्न चांगलंच बऱ्यापैकी केलं, कारण की एकतर मला नवरा नाही आणि मुलीला वडिलांची काहीसुद्धा कमतरता भासून द्यायची नव्हती आणि चांगलं स्थळ पण आलं होतं. त्यामुळे मुलीचं लग्न झालं. लग्न होऊन अगदी 1 महिना झाला होता. किती दिवस मी घरामध्ये बसणार. माझ्याकडे चांगलेच कर्जाचे पैसे होते, त्यामुळे मग मी मिळेल ते काम करू लागले. एक दिवशी असंच माझ्या शेजारी एक तरुण राहायला होता. तो एका कंपनीमध्ये काम करायचा. दिसायला पण अगदी चांगला देखणा तरुण होता. मी त्याला खूप वर्षांपासून ओळखत होते. एक दिवशी असंच मी कामावरती जात होते. नुकतेच तो तिथे बसला होता. मला पाहून तो म्हटला की काय हो, आज कुठे चाललाय? मी म्हटलं, कुठे? कामावर. नाही, तुम्ही एवढ्या लवकर कधी कामाला दिसत नाही, म्हणून विचारलं. मी म्हटलं, आता काय करणार, जावं तर लागतंय. मी आधी एका दुकानामध्ये काम करायचे, मात्र तिथून माझं काम सुटलं आणि असंही तिथे वेळेवर पगार मिळत नव्हता. पगार पण कमी होता, म्हणून आता मी मजुरी काम म्हणजे गवंड्याच्या हाताखाली काम करायचं ठरवलं होतं. त्याच्यासाठी मी लवकर निघाले होते. इथे कामाची तशी काही कमी नव्हती. त्यावेळेस तो म्हटला की पण तुम्हाला होतं आहे का काम? मी म्हटलं, काय करणार. तो माझ्या शेजारी उभा होता, मात्र मला पाहत होता. मी त्याला अगदीच वेगळी दिसत होते जणू. तो मला अगदी पायापासून डोक्यापर्यंत असा काय निहाळत होता माहीत नाही, मात्र त्याच्या नजरेमध्ये असलेली त्याची भूक मी लगेच ओळखली. कारण की माणसं ओळखण्यात मी खूपच अगदी हुशार आहे. सहजच एखाद्याला पाहून मी अगदी ओळखू शकते की त्याच्या मनामध्ये काय आहे. तो मला म्हणत होता की नाही हो, तुम्ही याच्या आधी असं कधी काम केलेलं दिसत नाही. आणि तुमची मुलगी पूजाचं झालं काय लग्न? हो, पूजाचं तर खूप दिवसापूर्वीच लग्न झालं. आता 2 महिने झाले. तुम्ही नव्हता इथे.
असं म्हटलं तर तो म्हटला की हो मी गावाकडे होतो, मला पण जायचं आहे कामाला, पण मी 9:30 वाजता जातो, एवढ्या लवकर जात नाही मी कामाला. मी म्हटलं की हो तुमचं बरं आहे. अहो मी पण तसं काम केलं नसतं, पण इकडे 500 रुपये हजेरी आहे. जरी काम जरा जड असलं तरी, कारण की माझ्या डोक्यावर थोडंसं कर्ज आहे ना, आता कोण पैसे देणार मला. तो म्हटला किती? त्यावेळेस मी सांगितलं एवढे एवढे. तो म्हटला की हो जास्त आहेत की. मी म्हटलं काय नाही, 2-3 वर्ष काम केलं की सगळं होईल व्यवस्थित. तो म्हटला की हो पण कधी काय गरज लागली तर मला सांगत जावा, मी कधी पण तुमच्यासाठी यायला तयारच आहे. मी मनातल्या मनात विचार केला की ह्याच्या आधी एवढे दिवस मी एकटीच राहिले, तेव्हा मात्र हा काही विचारायला आला नाही. तो म्हटला की तुम्ही तसं काही वेगळं समजू नका मला, पण तुमची मदत करावी वाटते मला. मी म्हटलं हो बरं जाते, उशीर झालाय, बरं बसा गाडीवर मी सोडतो तुम्हाला, असं तो म्हटला. मी म्हटलं हो चालत जवळच जाते ना मी. तिथं रिक्षा थांबली होती, सगळे आम्ही मजूर त्या रिक्षामध्ये बसून कामाला जायचो. त्याने मला विनंती केली आणि मग मी नाही पण म्हणू शकले नाही. त्याच्या गाडीवरती बसले. मी पाठीमागे बसले असताना थोडासा माझा झोप त्याच्या अंगावर होता. त्याच्या मनात मात्र माझ्याविषयी वेगळंच असं काहीसं होतं. गाडी चालवता चालवता तो आरशात पाहू लागला. त्याने त्या रिक्षापाशी मला सोडवलं. मी म्हटलं बरं जाते. तो म्हटला की हो. रिक्षामध्ये ज्यावेळेस मी बसले, इतर पण काही लोक होते, ते मला बोलू लागले आणि त्याला मात्र ते आवडलं नाही. तो रागातच गाडी चालू करून तिथून निघून गेला. मला त्याचा स्वभाव थोडासा वेगळाच वाटला, पण मी जास्त मनावरती एवढं काही धरलं नाही. तो तिथून निघून गेला. थोडा वेळच गेला असेल, मात्र मी कामावर गेले. त्याचा फोन आला मला. मी म्हटलं की काय हो बोला. त्यावेळेस तो म्हटला काय नाही, चुकून लागला. मी म्हटलं हो. मोबाईल ठेवला आणि संध्याकाळी मी कामावरून घरी आले होते. तो मात्र संध्याकाळी 8 वाजता कामावरून घरी यायचा आणि सकाळी लवकर जायचा. एक दिवशीच अशीच घरी मी निवांत होते आणि खूप कंटाळा आला होता, म्हणून घरामध्ये मी आराम करत होते. त्याच वेळेस दुपारी तो आला आणि मला म्हटला की काय हो काय करताय. मी म्हटलं काय नाही बसले. त्यावेळेस तो मला म्हटला की तुम्हाला एक गोष्ट बोलू का, तुम्हाला जर राग नसेल येणार तर. मी म्हटलं कोणती आणि एवढं राग येण्यासारखं काय आहे. तो म्हटला नाही मला बोलायचंच आहे, खूप दिवसापासून मी तुमच्यावर लक्ष ठेवतोय, पण काय करणार, तुम्हाला माझ्याविषयी काहीसुद्धा जरा पण वाटत नाही. मी म्हटलं का रे. अहो तुम्हाला राग नका येऊन देऊ आणि ही गोष्ट कोणाला बोलू पण नका, आपल्या दोघांमध्येच ठेवा, पण मी तुम्हाला पसंत करतो. हे ऐकून मी मात्र बाई आश्चर्यचकित झाले. आधी मी माझी व्यवस्थित साडी आवरली. म्हटलं काय म्हणतोय, कोणी ऐकलं तर नसेल ना, म्हणून मी आश्चर्यचकित झाले. मी म्हटलं अरे मी तशी बाई नाही, तू जसा माझ्याबद्दल विचार करतोय तसा. तो म्हटला हो म्हणून तर तुम्ही मला आवडता. मी गेले कितीतरी दिवसापासून बघतो तुमचा स्वभाव, पण तुमच्यामध्ये असलेला हा साधेपणाच मला खूप आवडू लागला. तुम्हाला जरी पाहिलं तरी रात्रभर मला अगदी चैनच पडत नाही. कधी एकदा दिसता असेच झाले. त्यामुळेच मी पण विचार केला की सारखा हा मला का बोलतोय. नेहमीपेक्षा आता जास्तच माझ्यासमोर यायचा प्रयत्न करायचा आणि मला बोलण्याचा प्रयत्न करायचा. मात्र मी साधी भोळी बाई, ह्याला मी कशी भाळणार. तो म्हटला की बघा ना, मला माझ्याबरोबर राहावा तुम्ही, तुम्हाला खूप आनंदी ठेवेल. मी म्हटलं नाही रे, मी तसली बाई नाही, आणि आता म्हटलं आहे परत म्हणू नको. अहो तुम्ही एकदा म्हणून तर बघा, तुमचं कर्ज झालं आहे ना तुमच्यावर, मी आहे की तुम्हाला साथीदार. आपण दोघं मिळून तुमचं सगळं कर्ज अगदी नील करून संपवून टाकू, पण मला मात्र तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. मी म्हटलं नाही, जा तू इथून. आज काय झालं आहे काय माहीत. मी ह्याला तर किती साधा सरळ समजायचे आणि चांगला समजत होते, मात्र त्याने असं केलं. मी त्याला खूपच ओरडले. शेवटी नाराज होऊन तो त्याच्या घरी निघून गेला. मात्र तो घरी गेल्यानंतर मी पण विचार करू लागले. असाही बिचारा किती माझ्यासाठी तरसतो आणि कधी काळी मला काही गरज लागली तर नेहमी तो धावून येतो, अगदी घरातली व्यक्ती असल्यासारखं. पण मी असं आता त्याला
नव्हतं वागायला पाहिजे होतं. मी त्याला जरा जास्तच बोलले का, असं माझं मन म्हणू लागलं. मात्र तो घरी निघून गेला. मी पण विचारात गुंगून गेले आणि मला आठवलं की माझं तारुणपण असंच चाललं आहे. माझं सुंदरता आणि माझं हे सौंदर्य मला असंच नाही घालून द्यायला पाहिजे. अजून पण मी तरुण आहे. अजून पण माझ्यामध्ये ती गोष्ट आहे जी सगळ्यांना अगदी वेडपिसं करेल. आणि याला तर का नाही करणार? हा तर रोज मला पाहतो. मग मी पण विचार केला की माझ्यावर पण खूप कर्ज आहे आणि माझी पण ही सुंदरता मला वायपट घालवायची नव्हती. रात्री खूप उशीर झाल्यानंतर मी त्याच्याकडे गेले. तो घरामध्ये होता. हे पाहून मी म्हटलं की काय रे, काय करतोय? मला पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हटला की तुम्ही कसं काय? मी म्हटलं मी विचार केला आणि नंतर म्हटलं की जाऊ दे, तुम्हाला पण खूप आवडतो, पण एक गोष्ट करावी लागेल. मी जसं म्हणेल तसंच, जास्त काही नाही. तो म्हटला तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे. मग काय, त्याने मला त्याच्या घरात बोलवलं. मी म्हटलं इथे नको, कोणी पण येऊ शकतं, असंही तुझे मित्र आहेत आणि तुझ्याकडे सारखे येतात. तो म्हटला की हो, आणि तुझे मित्र पण चांगले तरुण आहेत, सारखेच माझ्या मागं बसतात. मग इथे नको, चल तू माझ्या घरी, पण आता नको, थोडासा अंधार पडू दे, सगळे आजूबाजूचे सगळं वातावरण शांत झाल्यावे. तो म्हटला की हो. तो सगळीच तयारी करू लागला. मी मात्र माझ्या घरात होते. संध्याकाळचे अगदी 10-10:30 वाजले असतील. तो लगेच आला आणि मग काय, दरवाजाची कडे आतून बंद केली. आता मला समजलं होतं की काय होणार आहे, पण जाऊ दे, गरज मात्र मला होते, कारण की मला पैसे हवे होते. त्याच्यासाठी मी स्वतःचं आनंद घेतला म्हणून कुठे काय बिघडलं, असं माझं मन म्हणत होतं. दरवाजा पुढे ढकलला आणि मग काय, तो माझ्याजवळ आला. म्हटला किती दिवस झालं होतं की मी तुमच्यासाठी वेडापिसा होत होतो. आज काही जरी करून मला शांत करायचं आहे. खूप दिवसांपासून अगदी हा वेडापिसा होत होता, तुमच्यासोबत आनंद घ्यायला. मी म्हटलं हो, तुला जसं करायचं तसं कर, पण दमाने. असं म्हणताच तो माझ्याजवळ आला आणि बाई गं, विड्यासारखे ओठांवर ओठ टेकवले आणि मला प्रेम करू लागला. मी म्हटलं की तुला मी कशी आवडले, मी अशी, आणि तो अगदी तरुण आहे. मला आता काही दिवसांना नातू येतील. त्यावेळेस तो मला म्हटला की प्रेमात काहीसुद्धा पाहायचं नसतं, प्रेमात फक्त मन पाहायचं असतं. त्यावेळेस मी म्हटलं हो का? तो म्हटला की तुम्ही एवढ्या सुंदर दिसता की मला तुमच्या सुंदरतेपुढे काहीसुद्धा नाही दिसलं. तो मला सुख देऊ लागला. हळूहळू मला खूप दिवसातून आनंद पण मिळू लागला. एवढे दिवस मी कधीच काहीच असं केलं नव्हतं, त्यामुळे थोडासा मला त्रास झाला. मात्र हळूहळू मला पण चांगलाच आनंद मिळू लागला. मी पण वेडीपिसी झाले आणि त्याच्याकडून सुख घेऊ लागले. मी म्हटलं काही पण कर जरा दमाने. तो म्हटला की हो. रात्रभर वेड्यासारखं त्या शेजारच्या तरुणाने मला आनंद दिला. बाई गं, मुलीच्या लग्नाचं कर्ज मात्र असं मी चुकतं केलं शेजारच्या मदतीने. तर कशी वाटली माझी आणि त्याची कथा? आज या गोष्टीला काही दिवस होऊन गेलेत, मात्र रोज नवीन आणि रोज वेगळं काहीतरी त्याच्यासोबत आनंद घ्यायला मिळतो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.